माझ्या गावकऱ्यांनो, आपण दर 5 वर्षांनी मतदान करतो. मतदानाच्या दिवशी रांगेत उभे राहतो, बोटावर शाई लावतो आणि आपली जबाबदारी संपली असं समजतो. पण कधी थांबून विचार केला आहे का, आपल्या गावात रस्ता कोण बनवतो? पिण्याचं पाणी, शाळा, दवाखाना, अंगणवाडी आणि विविध सरकारी योजनांचे निर्णय नेमके कुठे घेतले जातात? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती. जिल्हा परिषदेकडे ग्रामीण भागातील विकासाच्या अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवलेल्या असतात. शिक्षणाच्या क्षेत्रात प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे व्यवस्थापन, नवीन शाळा बांधणे आणि शिक्षकांच्या कामावर देखरेख जिल्हा परिषद करते. आरोग्य सेवांमध्ये ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि दवाखाने चालवणे, लसीकरण मोहिमा राबवणे आणि आरोग्य शिबिरे आयोजित करणे ही जिल्हा परिषदेची जबाबदारी असते. पाणी पुरवठा आणि स्वच्छतेसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करणे, विहिरी खोदणे आणि सांडपाणी व्यवस्थापनासारख्या स्वच्छतेच्या योजना राबवणे हे काम जिल्हा परिषद करते. पायाभूत सुविधांमध्ये ग्रामीण रस्ते, पूल आणि सरकारी इमारतीचं बांधकाम आणि त्याची देखभाल जिल्हा परिषद पार पाडते. कृषी व पशुसंवर्धन क्षेत्रात शेतकऱ्यांना सुधारित बियाणे व खते, लहान सिंचन योजना आणि पशुवैद्यकीय सेवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पोहोचवल्या जातात. समाज कल्याणाच्या बाबतीत अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होते. तसेच जिल्हा स्तरावरील विकास आराखडा तयार करणे आणि पंचायत समिती व ग्रामपंचायतींमध्ये समन्वय राखणे हेही जिल्हा परिषदेचं महत्त्वाचं काम आहे. म्हणूनच ग्रामीण राजकारणात जिल्हा परिषद निवडणुकांना मिनी विधानसभा असं म्हटलं जातं. आता महत्त्वाचा प्रश्न असा, केंद्रात भाजप, राज्यात भाजप आणि जिल्हा परिषदेतही भाजप असेल तर त्याचा फायदा काय? जेव्हा केंद्र, राज्य आणि जिल्हा तिन्ही पातळ्यांवर एकाच विचाराचं सरकार असतं तेव्हा निर्णय प्रक्रिया अधिक सोपी होते. निधी मंजुरीत अडथळे येत नाही, योजना फाईलमध्ये अडकत नाहीत. केंद्र आणि राज्याच्या योजना थेट जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वेगाने अंमलात येतात. प्रशासनात समन्वय राहतो, कामांना गती मिळते आणि विकास प्रत्यक्ष जमिनीवर दिसायला लागतो. एकाच दिशेने चालणारी सत्ता ग्रामीण भागातील विकासाला स्थिरता आणि सातत्य देते. म्हणूनच या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विकासासाठी, स्थिरतेसाठी आणि विश्वासासाठी केंद्रात भाजप, राज्यात भाजप आणि जिल्हा परिषदेतही भाजप. चला एकत्र येऊया, आपल्या गावाचा, आपल्या जिल्ह्याचा विकास घडवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.